रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून राजीव गांधी युवा फोरम परभणी सविनय सादर करत आहोत संवाद संगीतांजली. लेखक रविशंकर जिगरे, दिग्दर्शक किशोर पुराणिक आणि संगीत श्रीकांत देशपांडे. सादर करत आहोत संवाद संगीतांजली. नमस्कार, मी किशोर पुराणिक. नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. या अभिवाचनाच्या निमित्तानं दैवी प्रतिभेचं देणं लाभलेल्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या नोबेल पारितोषिक प्राप्त संग्रहातील कवितांचा तुमच्यासोबत आस्वाद घ्यावा असा आमचा मानस आहे. कविता तशा मूळ बंगाली भाषेतल्या आहेत. त्याचं रवींद्रनाथांनीच इंग्रजीमध्ये भाषांतर केलंय असं मला यानं सांगितलं. मी म्हणालो वा छान, उत्तम. म्हणजे दोन्ही भाषा उत्तम आहेत, पण माझ्यासाठी सारख्याच आहेत, म्हणजे अगम्य. पण काळजी नको, याचा उपाय पण रवीने केलाय. त्या कवितांचा मराठीमध्ये अनुवाद केलाय त्याने. म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे बंगाली मिठाईची जादू, पण मराठीच्या वाडग्यातून. मिठाई बंगालची आहे, पण ती आज तुम्हाला वाडग्यासह खावी वाटेल अशी अपेक्षा आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात खोलवर मांडलेली एक आध्यात्मिक बैठक असते. काळाचा झाडू त्यावरील धूळ झाडत असतो आणि कधीतरी तो पाठ दिसतो. त्या पाटावर ज्याला बसवायचंय त्याची लागलेली प्रचंड ओढ म्हणजे या कविता आहे. या कविता जेव्हा आम्ही वाचल्या तेव्हा रवींद्रनाथांना वाटलेली त्या जगन्यतेची ओढ, तळमळ, त्याच्याविषयीचं प्रेम त्या शब्दांमधून मधाच्या थेंबासारखं स्रवत आलं. ही गाणी आहेत कवितेपेक्षा अधिक काहीतरी. त्या अदृश्य आकारहीन चेतनेला हृदयाच्या सिंहासनावर बसवून कुणीतरी त्याच्या पायाशी बसलंय. त्याच्या हृदयात उमलत आहेत गाण्यांची कमळं. ती कमळं तो त्या चेतनेच्या पायावर ठेवतोय. पण सगळं गाणं उमलतच नाही ना त्या शीतल छायेत. अर्धून मिरित कमळासारखी कितीतरी गाणी वेदनेचा तो आर्त सूर जुळवण्याच्या नादात अपूर्णच राहतात. The song that I came to sing remains unsung to this day. I have spent my days in stringing them and unstringing my instrument. I have spent my days in stringing my instrument. वेड्याप्रमाणे अधुरे राहिले ओठात गाणे. सूर जुळवीत राहिलो वेड्याप्रमाणे अन अधुरे राहिले ओठात गाणे. शब्द नव्हते साधलेले, वेळ ही नव्हती तशी, फक्त हृदयातून होती भेटण्याची आवशी. साधूनही नाही तुझी आणि पाहिले नाही तुला, नाद तुझ्या पावलांचा दारावरून चालला. दिवस सरला मांडताना आसने तव बैठकीला, लागला नाही दिवा
अन बोलावले नाही तो. गात आहे गीत वारा फूल नाही उमलले. आस आहे मिलनाची प्रेम नाही भेटले. आस आहे मिलनाची प्रेम नाही भेटले. कधी कधी आपण ज्याच्या दर्शनासाठी पृथ्वी पालखी घालतो ना, तो आपल्या सोबतच असतो. आपली धावपळ, आपली तळमळ न्याहाळत असतो. आपल्या पायांना क्षत पडतात या दीर्घ प्रवासात, पण त्याचं दर्शनच होत नाही. आणि मग वाटायला लागतं, ते अंतहीन भटकणं एवढंच का नशीब आहे आपलं. पण आम्हाला ठाऊक नसतं, तो चालत नसतो मुली, तो निद्रेत असतो, शापित निद्रेत. ही निद्राच त्याला पळवते, रडवते, थकवते, हलवते. मग त्याचं सानिध्य कळतच नाही, जाणवतही नाही. त्या निद्रेच्या किनाऱ्यावर पोचणारे काही भाग्यवानच ओळखतात की अरे, तो तर उशाच बसलाय आपल्या. He came and sat by my side, but I woke not. But a careless sleep it was, O miserable me. But a careless sleep it was, O miserable me. समीप बसला, काहीतरी झालं. तो आला, समीप बसला, नाही तरी जागलो. शूद्र असा मी, कुठली शापित झोप सुखे झोपलो. तो आला निस्तब्ध रात्रीला, होती सतार त्याच्या हाती. तो आला निस्तब्ध रात्रीला, होती सतार त्याच्या हाती. छेडिले तार स्वप्न झंकार, सांडले मधुर स्वरांचे बोल. अशाच रात्री सरल्या सगळ्या, अशाच रात्री सरल्या सगळ्या, त्याला नच पाहता. स्पर्श तो ज्याचा श्वास निद्रेस येता जाता. स्पर्श तो ज्याचा श्वास निद्रेस येता जाता. निद्रेत तर असतोच रे, ती चिरंत नाही. पण मुलांच्या नशिबी फक्त निद्राच नसते. मग आणखी काय असतं असं वाटतं तुला? मला गुरुदेवांना. आणि केवळ तसं वाटलं नाही, जाणवलं, समजलं. काय ते? तो परमेश्वर समीप आल्यावर दिसला नाही, कारण मीच त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये गडद घनघोर ढगासारखा पसरलेला मी, कॅपिटल आय. मला ओढ वाटावी त्या परमेश्वराच्या दर्शनाची, त्याच्या सानिध्याची. आणि तो समोर आला तरी मलाच ओळखू नाही. म्हणजे कुणीतरी सोबत असला पाहिजे माझ्या, कुणीतरी जो त्याच्या दर्शनापासून मला दूर ठेवतो. मग या दुसऱ्यापासून सुटका कशी? एकटंच निघालं प्रवासा. पण तो अनाभूत सोबत येतोच की, सावलीसारखा. त्याला टाळता येत नाही, आणि टाळल्याशिवाय त्या परमेश्वराचं दर्शनही होत नाही. हेच जीवन साधकाचं, हीच साधना. त्या मीला दूर करण्यासाठी चाललेली धडपड आणि त्या परमतत्वाच्या जवळीकीसाठी वाढत चाललेली तळमळ. I came out alone on my way to my place, but who is this that follows me in the silent dark? Who is this that follows me in the silent dark? তোমার বিষয়ে সাথে সাথে কি চলে নীরব করে ছাড়া কি ছায় অনেক পুরে নুরি চুলি যাইতে চুলে. मी निघालो एकटा संकेत स्थानी नीलनाच्या. मी निघालो एकटा
एका संकेतस्थानी मिलनाच्या, येत आहे कोण पाठी सतत माझ्या चालण्याच्या. सरकतो मी बाजूस होतो टाळण्याची आकृती, वाटतो ना सोडतो मी टाळतो त्याला किती. गर्व त्याचा कालची ती धूळ माती उडवतो, आवाज त्याचा झाकतो मी शब्द जे जे बोलतो. मीच आहे तूच ज्याला लाज नाही माहिती, लाजतो मी येत नाही दारी तयाच्या संगती, लाजतो मी येत नाही दारी तयाच्या संगती. पण मित्रा, हे सगळे अडथळे असले तरी रवींद्रनाथाच्या मनात असलेली समर्पणाची उत्कट भावना पुन्हा पुन्हा रजव करते त्या परमेश्वराच्या मिलनाची. पुन्हा पुन्हा त्यांचं हृदय उचंबळून येतं त्याच्याविषयीच्या प्रगाढ प्रेमाने. आणि या प्रेम सिंधूच्या लाटा म्हणजे एकांजली. 103 कवितांमधून परमसत्याला घातलेली सार. एकांजली केवळ भेटच नाही, तर भेटीनंतरचं माझं अस्तित्व देखील उडू नये अशी आर्ज त्या देवाकडे करणारी एकांजली. शांती निकेतनच्या गूढ निसर्गाच्या लपंडावात रवींद्रनाथांना अचानक दिसून दृष्टिआड झाला असेल त्या परमेशाच्या उत्तर्याचा रेशमी कवळसा. आणि मग त्याला पूर्ण पाहण्यासाठी अश्रूंच्या रंगात आर्जवाचा कुंचला भिजवून रवींद्रनाथांनी काढलेली 103 चित्रे म्हणजेच गीतांजली. गीतांजलीतील कविता वाचताना असं वाटतं की आपण एखाद्या घोडीमध्ये बसून निघालो आहोत परेल तीरावरच्या ध्यानस्थ सत्पुरुषाच्या दर्शनाला. आणि घोडीच्या खालून जाते जात आहे एक एक लाट, एका एका सुराची, एका एका गाण्याची, एका एका कवितेची. त्या लाटेने घोडी उंच उसळते आणि आपण उत्कंठेने किनाऱ्याकडे पाहू लागतो. वाटतं अस्पष्ट का असेल पण तो दिसेल. प्रत्येक कविता आपल्याला भवसागराच्या वर उचलते, किनाऱ्यावर पोहोचण्याची उत्कट इच्छा बाजू लागते. पुन्हा पुन्हा रवींद्रनाथांच्या गाण्यातून पुन्हा 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 पुन्हा. That I want thee, only thee. That I want thee, only thee. Let my heart repeat without end. That I want thee, only thee. চাই ও আমি তোমায় চাই, তোমায় আমি চাই। এই কথাটি সদাই মনে বলতে চাও ভাই, আর যা কিছু বাসনা पुन्हा पुन्हा ही आर्जव आहे माझ्या हृदयाची. हवा समज तू तुला घालतो साध मिलनाची. रात्रंदिन माझं विचलित करती इच्छांची ही भूते. रात्रंदिन माझं विचलित करती इच्छांची ही भूते. पोकळ खोक्या सगळ्या भाव्या सफल मन म्हणते. वादळ करते भंग स्तब्धता आणि स्तब्ध होते. तशीच माझी बंडखोरी तव प्रेमाला भिडते. क्रंदन माझे काढी वर्तुळे याच अर्ज वाची. क्रंदन माझे काढी वर्तुळे याच अर्ज वाची. हवा समज तू तुला घालतो साध मिलनाची. हवा समज तू तुला घालतो साध मिलनाची. आणि ती आर्ज व्यर्थ जात नाही. कशी आहे त्याची चालू लागते, त्याचे घास व्हायला लागतात, त्याचे सूर गाण्यामधून उमटायला लागतात अभाविकपणे. त्याचे रंग चित्रांना मूढतेचा स्पर्श देतात. तो वावरू लागतो आपल्या सभोवती. नव्हे, तो असतोच आपल्या सभोवती नेहमीच. पण आता तो आपल्याला जाणवू लागतो. कारण
आपण पंचेंद्रियांनी त्याची वाट पाहत असतो, फक्त त्याची वाट. पण त्याला अनुभवायचं असेल तर पंचेंद्रिय उपयोगाचीच नाही. पण तो येऊन धबकतो हृदयाजवळ अनाहूत पावल्यासारखा. पण त्याला अनाहूत कसं म्हणायचं? आपणच साकारत होतो त्याला गाण्यांमधून, कवितांमधून. पण मग तो आलेला कळलं कसं नाही आपल्याला? तो येतो आणि व्यापून टाकतो आपलं सत्य अस्तित्व. त्याचीच साक्षी होते ना आपल्या प्रत्येक स्पंदना. The day was when I did not keep myself in readiness for thee, and entering my heart unbidden even as one of the common crowd unknown to me, my King, as one of the common crowd unknown to me, my King. निशेची तुम्हारे हे नाथ ओ राते राखी प्रभु. स्वागतासनी तयार नव्हतो कोणे एके दिवशी. स्वागतासनी तयार नव्हतो कोणे एके दिवशी, अनाहूत पाहुणा थबकला माझ्या हृदयाशी. अनोळखी तो असा जणू की गर्दी मधला कुणी, अनोळखी तो असा जणू की गर्दी मधला कुणी. मुद्रा त्याने उमटवली ती कालजयी जुनी. त्या मुद्रांवर आज अचानक प्रकाश मी सांडला. त्यावरती संपूर्ण पाहिले तुझ्या स्वाक्षरीला. खुशाल होत्या रुळीत पडल्या मुद्रा त्या भोवती. सुखदुःखांच्या आठवणींचे शिवाळे त्यावरती. आठवणींशी खेळत बसलो धुलीत मूल होऊन. उड्या मारल्या टाळ्या पिटल्या मुद्रांना पाहून. बाल लीला पाहून पणला विमुख झाला कधी. सवे खेळती तीच पावले तीच तारकांमधी. सवे खेळती तीच पावले तीच तारकांमधी. हे सगळं कसं रमणीय आहे. म्हणजे रवींद्रनाथ ईश्वराप्रतीच्या उत्कट समर्पणाने त्याची आळवणी करतात. तो आला तरी मला निद्रेमुळं कळलंच नाही असं मला उदाहरण होतं. पुन्हा आळवतात आणि त्यांना एका क्षणी जाणवतं की तो अनाहुतासारखा आलाय हृदयाच्या जवळ. रमणीय विशेषण वापरत सांगतो ना, तो आल्यावर त्याच्या विराट प्रेमाची अनुभूती रवींद्रनाथांना होते. मग त्याच्या समोर आपलं नश्वर लघु अस्तित्व उभं केल्यावर त्याला जाणवतं की मी ज्याला भेटण्यासाठी तळमळत होतो तो तर विराट आहे, भव्य आहे. त्याची व्याख्या माझ्या देहाच्या लिपीत नाही करता येणार. मग त्याचं असं रवींद्रनाथांना जाणवू लागतं ते चराचरा, पाना फुला, ढगा, पावसा आणि उन्हात देखील. त्याला अनुभवायचं असेल तर विश्वाला आलिंगन द्यावं लागेल असं ते सांगतात. तो आला आहे पण असं वन टू वन नाही भेटता येणार त्याला. आपण आणि चराचर, आपण आणि निसर्ग, आपण आणि विशुद्ध प्रेम हीच त्याची भेट. अर्जवाने विधात्याने बहाल केली. Yes, I know this is nothing but thy love, beloved of my heart. This golden light that dances upon the leaves, these idle clouds sailing across the sky, this passing breeze leaving its coolness upon my forehead. This passing breeze leaving its coolness upon my forehead. प्रेम हे तुझे असे नाही तुझे काय. प्रेम हे तुझे असे नाही तुझे काय. सोनेरी हा प्रकाश पानांवर नाचतो. आळशी ढगांचवे तूच नदी वाहतो. झुळक स्पर्श ते मला आणि कपाळ चुंबिते. हेमते तो थंड स्पर्श क्षणभराचे थांबतो. नयनातून जागतो सकाळचा प्रकाश राग. नयनातून जागतो सकाळचा प्रकाश राग. तुझाच हा निरोप रे शांत करी हृदय आग. तुझाच हा निरोप रे
शांत करी हृदय आग. हा लपंडा असा जागोजागी विखुरला आहे गीतांजलीमध्ये. कधी रवींद्रनाथांना तो ईश्वर चराचरात दिसतो, तर कधी तो त्यांच्या हृदयातच खोल दडी मारून बसतो. शरीराच्या विवक्षित जागी हलकेच स्पर्श केल्यानंतर नाडी लागते तो हृदयाच्या स्पंदनांची चाहूल. तो निरोप असतो हृदयाच्या जागृत असण्याचा. तसा तो विधाता त्याचा निरोप ठेवतो प्रत्येक ठिकाणी, सभोवताली, आत बाहेर सगळीकडे. आपण फक्त तो निरोप वाचला पाहिजे. विलक्षण प्रतिभेच्या अनंत पाकळ्यांवरून चालत राहतो आपण गीतांजली वाचताना. बकुळीचा सुगंध, थंडगार वाऱ्याचा स्पर्श, उमलणाऱ्या पाकळ्यात दडलेलं सौंदर्य, हे सगळं अनुभवतो आपण. पण आपण थोडेच अनुभवत असतो हे सगळं. म्हणजे बंगाली रसगुल्ला खाल्ला तर तो गोड लागतो हो, कुणाला? खाणारा आपल्याला. पण रवींद्रनाथ म्हणतात, हे सगळं अनुभव माझ्या शरीराच्या पात्रातून तोच घेतोय. आपण चषक त्याच्या मैफिलीतला, आपण पंचेंद्रियांच्या मुखाशी उभा राहून तो त्याचीच निर्मिलेली सृष्टी आपल्या डोळ्यांनी पाहतोय. What divine drink wouldest thou have, my God, from this overflowing cup of my life? From this overflowing cup of my life. करुणी चषक माझ्या देहाचा, कोणत्या पेयाचा घेशी आस्वाद. करुणी चषक माझ्या देहाचा, कोणत्या पेयाचा घेशी आस्वाद. तूच निर्मिलेल्या सृष्टी लागली तुझ्या पाहशी माझ्या डोळ्यांनी. कर्णद्वारी उभा मौनात राहशी, तुझीच ऐकशी सुरावट. तुझे विश्वरची गीत माझ्या मनी, चाल त्याला गुणी लावसी तू. आपीशी स्वतःला प्रेम भरे देवा, चाखशी गोडवा तूच तुझा. चाखशी गोडवा तूच तुझा. आणखी एक गोष्ट या कविता वाचताना लक्षात आली आहे. कोणती? म्हणजे तिकडे बंगालमध्ये रवींद्रनाथ परमेशाच्या भेटीची उत्कट इच्छा गात आहे त्याच्या गीतांमधून, कवितांमधून. आणि इकडे 350-400 वर्षांपूर्वी तुकारामांना सुद्धा अशीच तळमळ वाटत होती विठ्ठलाच्या भेटीची. म्हणजे ओढ सारखीच, पण तुकारामांच्या आर्जवात एक राकट रोखठोकपणा होता आणि रवींद्रनाथांच्या आळवणीमध्ये हळूवार हट्ट दिसतो. का? अरे हे तर एक नवीनच परिमाण आहे ना गीतांजलीचा आस्वाद घेण्यासाठी. म्हणजे बघ ना, इकडे तुकाराम महाराज म्हणताय, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संत जेई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आभासी. तिकडे रवींद्रनाथ म्हणतात, अमार मुक्ती सुदूर त्यागी नॉय, अमार मुक्ती सुदूर त्यागी नॉय. Deliverance is not for me in the renunciation. I feel the embrace of freedom in the thousand bonds of that. I feel the embrace of संन्यासात मुक्ती नाही माझ्यासाठी, स्वातंत्र्याच्या गाठी बंधना. पोतशी तू देवा वंजळ ही माझी, मदिरा ही तुझी सुगंधी.
भरे काठोकाठ खापराचे भांडे रंगाने ओसंडे आसमंत ज्योतीने का तुझ्या पेडवीन दिवे शंभर मी नवे गाभाऱ्यात इंद्रियाचे दार करणार नाही बंद मी कधीही पांडुरंगा दृष्टीचे पाहणे कानाचे ऐकणे त्वचेचे भोगणे आनंदाचे त्वचेचे भोगणे आनंदाचे तुम्हाला खरं सांगू का, हा रवींद्रनाथांच्या गीतांजलीतल्या गाण्यांचा कवितांचा प्रवास समरसून अनुभवला पाहिजे. आमचं हे 4-6 कवितांचं वाचन म्हणजे पालख्या मनगटाला अत्तराचा स्पर्श करण्यासारखं आहे. नाही, सुगंध दरवळेल, पण तो ज्या पुष्पपाटिकेतल्या फुलांनी बनलाय ना, तिथं रेंगाळायला अगदी खरं. ओढ, तळमळ, भीम, विरक्ती आणि समर्पण या सगळ्या वर्णांनी गीतांजलीचा प्रवास पोचतो तो नृत्यपर्यंत, जे प्रत्येक कवीचं आकर्षण केंद्र असतं. ती अंतिम सत्याच्या सुरांनी नटलेली भैरवी नखशिखांत दरवळू लागली की साक्षात्कार होण्यासारखं काहीच शिल्लक राहत नाही. When I go from hence, let these be my parting words, that what I have seen is unsurpassable, that what I have seen is unsurpassable, what I have seen is unsurpassable. शब्द